देशातील सर्व हल्ल्यांना देशाचं गृह मंत्रालय जबाबदार आहे। चुनचुनके नंतर मारा, आधी जबाबदारी घेऊन राजीनामा द्या, असं म्हणत संजय राऊतांनी अमित शहांवर हल्लाबोल केलाय। पुलवामा, पहलगाम, उरीसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। घराघरात आक्रोश असताना मोदी मुंबई दौऱ्यावर येतायत। पीएम मोदी फिरतायत, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही। मोदी सिने कलाकारांना भेटतात आणि गप्पा मारतात, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। पहलगाम हल्ल्यातील फरार असलेल्या 4 दहशतवाद्यांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जातोय। 4ही दहशतवादी अजूनही परिसरातच लपून बसले असावेत, अशी शक्यता वर्तवली जाते। काश्मीरमधील पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयए कडून वेगाने तपास सुरू आहे। या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएने तयार केलाय। तपासामध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळाले आहेत। पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएने 20हून अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सवर लक्ष केंद्रित केलंय, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते। कोठबवळ तुरुंगात बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करतात। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सीमा भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे। पहलगाममधील हल्ल्याचा संबंध या जम्मूमध्ये झालेल्या 2023च्या दहशतवादी हल्ल्यासोबत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय। दोन्हीही घटनांमध्ये लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या सहभागाचा संशय व्यक्त करण्यात येतोय। अटारी वाघा सीमा गुरुवारी पूर्णतः बंद राहिली आणि त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातील नागरिकांनाच बसलाय। सायंकाळी उशिरापर्यंत 70 पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर उभे राहून आपल्या देशाकडून दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते। मात्र पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांसाठीही गेट उघडण्यास नकार दिला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। यावर आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी भारत संयमाने उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली। व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारताने सावधगिरीने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे, असंही व्हान्स यांनी सांगितले। भारताने पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे। आता भारताचे पुढचे पाऊल हे जागतिक सहानुभूती कृतीमध्ये रूपांतरित करण्याचं असेल, अशी ही चर्चा होतीये। भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील सर्व अस्थायी सदस्य देशांशी सतत संपर्कात असून हे प्रकरण युरोपीय अफेअर्स काउन्सिलमध्ये देखील मांडण्यात येणार आहे। राजस्थान इंटेलिजन्स विभागाने जैसलमेरमधून पठाण खान या गुप्तहेराला अटक केली। तो पाकिस्तानच्या आयएसआय साठी गुप्त माहिती पाठवत होता। पठाण खान हा जैसलमेरच्या मोहनगड भागातील रहिवासी आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती तसंच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बाजारासह गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सीमेवरील गोळीबार थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भारताने पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळली। युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेने मध्यस्थी केली आहे। संपर्क वाढवा, संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना दिलाय। भारतीय हवाई दलाने पूर्वी राफेल आणि सुखोई विमानांसह आक्रमण नावाने सराव करून पाकिस्तानची झोप उडाली होती। भारताच्या या कृतींमुळे भारत आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटतेय। त्यामुळे या भीतीपोटी पाकिस्तानने पीओके मधील 1000हून अधिक मदरसे बंद केले आहेत।
विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढणारे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर आता महायुतीत एकत्र येणार आहेत। गुलाबराव देवकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। दोघांमधील राजकीय वैमनस्य पाहता महायुतीसाठी दोन्हीही गुलाबराव डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्ह दिसतात। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय। या समन्समुळे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय। रामराजेंना समन्स पाठवल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे पैसे खाणारा आणि शेतकऱ्यांचे पैसे लाटणारा मंत्री असे बॅनर लागलेत। शेतकऱ्यांच्या नावे पैसे खाणारा मंत्री असे बॅनर मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर लावण्यात आलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। मात्र दीपक केसरकरांनी शक्तीपीठ महामार्गाला माझा पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलंय। धाराशिवमधल्या विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही असं उत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सरनाईकांना दिलं। कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली जाते याची चौकशी करा अशी मागणी राणा पाटील यांनी केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये एक सूचक वक्तव्य केलं। काही जुने मित्र शहरातील कचऱ्याचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते, ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील असं प्रताप सरनाईकांनी उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या समोर केलं। त्यामुळे शिंदे शिवसेनेचे नवीन होणारे मित्र कोण, कोणाचा प्रवेश होणार याच्या चर्चांना आता वावड्या उठायला पुन्हा सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचलाय। तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे। गरज असल्यास घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। नाशिकमध्ये देखील यंदाच्या वर्षी पारा 41 डिग्रींवर गेलाय। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तापमानात वाढ झाल्यानं नाशिककर पुरते हैराण झालेत। उन्हापासून बचाव करण्यासाठी नाशिककर रसवंती आणि ताक मठ्ठा या पेयांचा आधार घेत आहेत। मे महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका चांगला जाणवू लागलाय। विशेषतः मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या परिसरातील तापमानात सातत्याने वाढ होतीये। मुंबई शहरात कमाल तापमान 33 अंशांवर जाऊन पोहोचले। विदर्भात तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोल्यामध्ये झाली। अकोल्यात 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नागपुरात 41.6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली। नांदेडमध्ये उष्णतेने कहर केलाय। नांदेडचं तापमान 42 ते 45 अंशांवर पोहोचलंय। यामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडायला लागलेत। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। चंद्रपुरात तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केलाय। काही दिवसांपूर्वी जगात सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये नोंदवलं गेलंय। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानाने 40शी पार केली आहे। मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात। राजधानी दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। रस्ते तुंबले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। पुढील 4 दिवस मेघगर्जना वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे। मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे। राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे।
दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेने एप्रिल महिन्याचा 11 वर्षांचा विक्रम मोडला. तापमान 46.8 अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलं. वाशिमच्या मालेगाव शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहरातील नागरिकांना पाणी मिळावं यासाठी समाजसेवा करणारे फिरोज पठाण दर दिवशी मुबलक पाणी पुरवत आहेत. त्यांच्या या समाजसेवी वृत्तीमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण झाले. शिरूर तालुक्यातील खेडकर वस्तीत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर कुत्र्याला सोडून बिबट्याने धूम ठोकली. वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाघी खुर्द परिसरातील अडोळ नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळला. 50 वर्षीय पांडुरंग आरू असं मृत व्यक्तीचं नाव असून पोलीस पुढील तपास करतायत. पिंपरी चिंचवड शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईतून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाने 4 महिन्यांमध्ये 25,71,64,000 रुपयांचा दंड वसूल केला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसत असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना वणवण भटकावं लागतंय. तब्बल 31 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. तरीही अजून अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नसल्यानं पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. वर्ध्याच्या वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचा दुष्काळ पडलाय. आरोग्य केंद्रात पाणीच नसल्यानं रुग्णांची हेळसांड होतीये. रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना घरातूनच पाणी आणावं लागतंय. संगमनेर तालुक्यात ट्रॅफिक जाम झालंय. पुणे नाशिक महामार्ग ठप्प झालाय. महामार्ग विस्तारीकरणाचा नागरिकांना फटका बसलाय. ऐन लग्नसराईमध्ये फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. पाण्याअभावी झाडांना पाणी कमी मिळत असल्यानं फुलांच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय. तब्बल 25 वर्ष कालावधी उलटून देखील मनमाड शहरातील एकमेव असलेल्या मुख्य सावित्रीबाई फुले भाजीपाला मार्केटच्या इमारतीचं काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. मार्केटचं काम लवकर सुरू करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजीपाला मार्केट संघटनेने दिलाय. जळगावच्या कासोदामध्ये वक्फ बचाव समितीने जनजागृती दौरा केला. हम वक्फ बचाने निकले हैं, आओ हमारे साथ चलो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. सहाय्यक कृषी अधिकारी स्मिता कानडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घरगुती उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केलं.